BA3चा विषय क्रमांक 4चा पेपर आपण भाषेची प्रक्रिया अभ्यासणार आहोत. आपण मागच्या वेळेस भाषेच्या संदर्भाने काही माहिती घेतली होती. भाषेची प्रक्रिया आपण अभ्यासली होती. भाषा एक संकेत प्रणाली हा मुद्दा आपण अभ्यासला होता. त्यापूर्वी आपण भाषा म्हणजे काय, भाषेबद्दलचा माणूस आणि त्याची भाषा, भाषेबद्दलच्या गैरसमजुती आणि आपण मुद्दा अभ्यासला होता मित्र की भाषा एक संकेत प्रणाली. आणि चौथा जो मुद्दा आहे तो आहे भाषेची प्रक्रिया. आता आपल्याला माहिती की भाषेच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला जो एक मुद्दा आहे समजून घेण्याचा की भाषा ही ध्वनिरूप असते. तर या ध्वनिरूप असलेल्या भाषेचा संदर्भ आपल्याला की ध्वनींची एक प्रकारची सलगपणे येणारी जी प्रक्रिया आहे ती म्हणजे भाषा होत असते. आणि या भाषेचा संदर्भ आपल्याला चिन्ह पद्धतीने उलगडता येतो. तर भाषा म्हणजे काय, तर भाषा म्हणजे एक आहे की भाषेमध्ये दोन गोष्टी असतात. एक असतो भाषा बोलणारा आणि दुसरा आहे भाषा ऐकणारा. भाषा बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये जो संवाद होतो तो आपल्याला या एका आकृतीद्वारे बघता येतो. तो म्हणजे हा आहे संप्रेषक, म्हणजे जो भाषा जो बोलतो तो भाषा बोलत असताना एका संकेत चिन्हाने ती भाषा निर्माण करतो. आणि ती ऐकणारा जो आहे तो व्यक्ती त्याच्यापर्यंत ते संकेत चिन्हाने भाषा पोहोचते. आणि मग संप्रेषकाच्या मनातला आशय आणि ग्राहकाच्या मनातला आशय हे दोन्ही आपल्याला एक तयार होऊन पूर्ण भाषेची निर्मिती आपल्याला झालेली दिसते. आता भाषेचा संदर्भ आपण पाहिलं की भाषा म्हणजे हा ध्वनी समुच्चय आहे. ध्वनी समुच्चय आणि आशय हा संबंध यादृच्छिक आहे किंवा योगायोगाने मांडला गेलेला आहे. म्हणजे बघा, मी मागच्या तासात तुम्हाला सांगितलं की भाषेच्या एका संकेत प्रणालीमध्ये की एखादा शब्द उच्चारल्यानंतर तोच शब्द दुसऱ्या भाषेत तसाच असेल याची काही शक्यता नाही. त्यासाठी झाडाला मराठीत आपण झाड म्हणतो पण इंग्रजीत त्याला ट्री म्हणतात. म्हणजे संपूर्ण ध्वनी व्यवस्था बदलून गेलेला असा एक वेगळाच शब्द तिथं आपल्याला असलेला दिसतो. असं कशामुळे घडलं? हे घडण्याचं कारण म्हणजे ध्वनी समुच्चय आणि आशय हा संबंध यादृच्छिक स्वरूपाचा आहे. कुठल्याही भाषेमध्ये यादृच्छिक म्हणजे काय, आर्बिट्ररी ज्याला म्हणतात, योगायोगानं प्रस्थापित झालेला. म्हणजे आपल्याला जे वाटतं की एखाद्या वस्तूकडे बघून माणसाला अशा प्रकारची जाणीव झाली की याला हा शब्द उच्चारावा किंवा याला बोलावा, तर तो अनेक वर्ष समूहामध्ये त्याचं उच्चारण करून तो तयार झालेला आहे. परंतु तो नैसर्गिकरित्या निर्माण झालेला नाही, तर माणसाने तो तयार केलेला आहे. आणि तयार केलेला आहे तो यादृच्छिक स्वरूपाचा आहे. म्हणजे आपल्याला एखादा शब्द उच्चारल्यानंतर तो शब्द आपण त्याची मनात एक प्रतिमा तयार करतो. झाड म्हटल्यानंतर त्याची मनात एक प्रतिमा तयार करतो आणि समोरच्याला आपण सांगतो की हे झाड, त्यावेळेस त्यालाही कळतं की हे झाड आहे. लहान मुलाला आपण भाषा शिकवत असताना काय करतो, ते भाषा एक संकेत प्रणालीमध्ये बघितलं. एक एक वस्तू दाखवून एक एक शब्द बोलून आपण त्याच्या शब्द साठ्यामध्ये भर पाडतो आणि तो मुलगा ती भाषा शिकतो. तद्वतच आपल्या अनेक पिढ्यांनी आपल्याला ही भाषा एक प्रकारे शिकवत आणलेली आहे. आणि म्हणून त्याच्यातले अनेक जे शब्द आहेत ते उच्चारत असताना आपल्याला असं जाणवतं की त्यांच्यातला जो तो उच्चारला जाणारा शब्द आणि त्याची प्रतिमा. आता पुस्तक जर म्हटलं, समजा मी पुस्तकाचं चिन्ह इथं काढल्यानंतर तुम्हाला कळेल की हे पुस्तकाचं चिन्ह आहे. म्हणजे मी याला म्हणेल की हे पुस्तक, म्हणजे ज्याला याच्यात छापलं गेलेलं आहे असं मी चिन्ह काढल्यानंतर आणि मग तुम्हाला पुस्तक वाटेल. म्हणजे हे पुस्तक आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता की हे पुस्तक आहे आणि पुस्तकाची आकृती जुळते की नाही हे तुम्ही बघता. हा संबंध याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण प्रस्थापित केला असं दिसतं. म्हणून ध्वनी समुच्चय जो आहे आणि त्याचा जो आशय आहे, म्हणजे पुस्तक या शब्दाचा ध्वनी समुच्चय, त्याच्यामध्ये आलेले ध्वनी म्हणजे प अधिक उ अधिक स अधिक अर्धा त अधिक अ परत अधिक क अधिक अ असं करून आपण त्याची जर ध्वनी रचना उलगडून काढायचं ठरलं तर आपल्याला ते तसं सापडतं. आपण त्या ध्वनी रचनेकडे जाणार आहोत, परंतु
भाषेच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला असं जाणवतं की हा जो भाषा बोलणारा व्यक्ती आणि ती ऐकणारा व्यक्ती यांच्या दोघातला आशय हा संकेत चिन्हाने जोडला गेलेला असतो. म्हणजे संकेत चिन्ह आपल्याला काय करतं, ते सांगतं की ही वस्तू आहे किंवा त्या संदर्भानेचा आशय. आता ही भाषा ही ध्वनी रूप असते हे आपण वारंवार सांगतो. म्हणजे ध्वनी रूपात ती प्रकट होते. म्हणजे तिचं कोणतं रूप आपण मागच्या वेळेस बघितलं भाषा एक संकेत प्रणालीमध्ये, की भाषेचं लिखित रूप महत्वाचं, भाषेचं व्याकरणातलं रूप महत्वाचं, की भाषेचं व्यवहारातलं रूप महत्वाचं. भाषा उच्चारली जाते आणि ती ध्वनी रूपात प्रकट होते. भाषेचं बोललं जाणारं रूप हे महत्वाचं आहे आणि भाषेतून व्यक्त होणं ही आपली सगळ्यात मोठी गरज आहे. तर भाषा ही ध्वनी रूप असते आणि म्हणून या ध्वनी रूपातून आपल्याला काय होताना दिसते, आशय निर्मिती. म्हणजे माणसाच्या जो भाषा बोलतो तो संप्रेषक आपण त्याला शब्द वापरतो. जो बोलतो, जो संदेश देणार आहे, जो दुसऱ्याला सांगणार आहे, विच इज मेसेंजर, जो संदेश देत आहे, जो मेसेंजर आहे, जो संप्रेषक आहे, तो आपल्या या जो ऐकणारा आहे संदेश त्याच्यापर्यंत आपल्याला तो प्रवास करताना दिसतो. त्यानं उच्चारलेल्या शब्दाचं संकेत चिन्हाने तो प्रवास करताना दिसतो. त्याला आपण इकडे ग्राहक म्हटलंय. जो ऐकतो तो ग्राहक, बोलतो आणि संप्रेषक म्हणजे जो बोलतो किंवा व्यक्त करतो तो, आणि ग्राहक म्हणजे जो ऐकतो तो. तर रिसेप्टन्स याला जो स्वीकारतो आहे आणि जे संकेत चिन्ह, आणि आपण अखंडपणे बोलतो आणि बोलत असताना अनेक ध्वनी समुच्चयाची माळच्या माळ आपल्या तोंडातून बाहेर पडत असते आणि समोरचा ते समजून घेत असतो. म्हणून भाषा ही एक प्रकारची ध्वनी रूप आहे. या ध्वनी रूपातून आशय निर्मिती होते आणि हा जो आशय आहे त्याचा संबंध हा भाषा बोलणारा आणि ऐकणारा यांच्यात संकेत चिन्हाने जोडलेला असतो. हा महत्वाचा मुद्दा आज आपल्याला समजून घेतला पाहिजे. आता बघा, ध्वनी रूपातून आशय निर्मिती होते म्हणजे एकेका ध्वनीला जोडून अनेक ध्वनी तयार होतात. त्या ध्वनींची एक संपूर्ण अशा प्रकारची प्रक्रिया तयार होते. आपल्या मुखातून ती बाहेर पडते. म्हणजे मानवी मुखात हा भाषेचा आरंभ बिंदू आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ध्वनी रूपातून एकदा आशय निर्मिती झाल्यानंतर तिचा ऐकणाऱ्याने त्याबद्दलचा एक अभिप्राय मनात बनवलेला असतो आणि तुम्ही काय म्हणालात हे मला समजलेलं आहे तो आपल्याला सांगतो. हा जो वैशिष्ट्यपूर्ण भाषा व्यवहाराचा भाषेची प्रक्रियेमधला भाग आहे ते पहिल्यांदा ध्यानात घेतलं पाहिजे की कुठल्याही माणसाच्या मानवी मुखात किंवा वागेंद्रियामध्ये आपल्याला भाषेचा आरंभ बिंदू झालेला दिसतो. म्हणजे भाषा ही आपल्याला आपल्या मुखावाटे बोलतो. मग आपण त्याची पण माहिती आपल्याला की आपले जीभ आहे, दात आहे, ओठ आहे, आपले तालू आहे, आपली पडजीभ आहे, आपला घसा आहे, आपला कंठ आहे. या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला ध्वनीची निर्मिती होताना दिसते. बघा ते माउथ ऑर्गन आपल्या म्हणजे वागेंद्रिय कशा प्रकारचं बनलेलं आहे आपलं, तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अवयव एकाच वेळेस काम करतात. इव्हन आपले ज्या शरीरामधले जे फुफ्फुस आहेत त्यांची देखील एक काम करण्याची, हवा पुरवणे किंवा त्याच्यातून हवा आत बाहेर जाण्याचा क्रम, श्वास नलिकेतून आवाज श्वास घेतला जाणे आणि मुखावाटे ध्वनी बाहेर पडणे, याचा एक संबंध पूर्ण आपल्या आवाजाचा एक प्रकारचा पोत किंवा आवाजाची एक प्रकारची उंची, आवाजाचा एक प्रकारचा हळुवारपणा किंवा मोठेपणा, हे सगळं व्यक्त करण्याचं साधन म्हणजे आपलं काय मानवी मुखात किंवा वागेंद्रिय आहे. त्याच्यातून आपल्याला भाषेचा आरंभ बिंदू झालेला दिसतो आणि सूचित होणारा आशय हा भाषेचा दुसरा टप्पा आहे. म्हणजे हा सूचित जो इथं आशय झाला तो सूचित होणारा भाषेचा दुसरा टप्पा आहे असं आपल्याला दिसतं. तर आपल्याला एकूणच तुम्हाला जाणवलं असेल की भाषेच्या प्रक्रियेमध्ये ध्वनी समुच्चय आणि आशय हा संबंध केवळ योगायोगाने जोडला गेलेला आहे. अनेक शब्द, आता समजा मी म्हटलं गाब असा शब्द उच्चारला, आता गाब हा शब्द उच्चारल्यानंतर तुम्हाला ध्यानात येईल की हा तर मराठी शब्द, मराठी सरांनी अक्षर किंवा शब्द वापरून मराठी केलं, पण गाब मधून आपल्याला काहीच कळत नाही. आता कुस्तुभ असं म्हटलं आपण,
आपल्याला कुलूप माहिती, पण दुसरीच एक शब्द रचण्यावरती टाकली, कुस्तूप असं जर टाकलं आपण, तर शब्द तर सगळे बरोबर आपल्यासारखेच आहेत. याचा अर्थ संप्रेषक आणि ग्राहक यांच्यामध्ये संकेत चिन्ह आहे, ते यादृच्छेने जोडलेलं आहे, परंतु जे पूर्वी ऐकिवात नाही त्याचा आपल्याला अर्थ समजू शकत नाही. असे अनेक शब्द आपल्याला सांगता येतील की निरनिराळ्या पद्धतीने या भाषेच्या संदर्भाने. आता मी म्हणलो विदा, आता विदा हा शब्द आपल्याला माहिती आहे की तो आपण आता अलीकडे काही लोक वापरतात, पण विदा हा शब्द आपल्याला माहितीच नाही. तो कशाचा, डेटाच्या संदर्भाने. मराठी आता डेटा एंट्री जे आपण करतो कम्प्युटरमध्ये, जो डेटा भरतो त्याला विदा हा शब्द आता आलेला आहे, परंतु तो आपल्याला आज पण माहित नाही. मी सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल की विदा हा शब्द त्याला दिला गेलेला आहे. अनेक इंग्रजी परिभाषा किंवा अनेक इंग्रजी शब्द यांना पर्याय म्हणून ज्या प्रकारचे शब्द देण्यात आले ते आपण वापरतो, आणि त्यानंतर ते प्रसार माध्यमात किंवा आपल्या पुस्तकांच्या द्वारे, भाषणांच्या द्वारे, व्यक्तीच्या व्याख्यानातून ते आपल्यापर्यंत येतात आणि आपण त्याला नाव ठेवायला लागतो. परंतु असे, आता डारसा हा शब्द मी वापरला, डारसा तुम्ही म्हणाल की आम्हाला काय माहिती डारसा कुठं असतो, कसा असतो, काहीच माहित नाही आम्हाला, कारण यामध्ये आवश्यक असणारा संकेत चिन्हच अस्तित्वात नाही. आणि म्हणून हा संबंध आहे तो यादृच्छेने जोडला गेला, योगायोगाने जोडला गेलेला आहे. मग आपल्याला ती वस्तू दाखवल्यानंतर किंवा त्या संदर्भाची प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर आपण तो शब्द स्वीकारणार असतो, आणि तो स्वीकारल्यानंतर आपल्याला ध्यानात येतं की आपण आधी ज्याला डारसा म्हटलं होतं किंवा ज्याला विदा म्हटलं होतं ते विदा, अरे त्याला डेटा एंट्री म्हणजे विदा आहे काय, डेटा हा जो इंग्रजी शब्द आहे त्याला विदा हा शब्द दिलेला आहे, परंतु हे समजावून सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल, पण विदा हा शब्द तुम्हाला आधी ठाऊक नव्हता. हा ज्यानं कोणी निर्माण केला, ज्यानं कोणी त्याच्या संदर्भाने काम केलं, इंग्रजी परिभाषा किंवा शास्त्रोक्त परिभाषा अशा पद्धतीत निर्माण होतात, आणि भाषेमध्ये नवनवे शब्द किंवा त्यांचं आदान होत असतं. म्हणजे ते दुसरीकडून आपल्याकडं आपण ते स्वीकारत असतो, दुसऱ्या भाषेकडनं आपल्या भाषेकडे घेतलेले जे शब्द आहेत ते आपण स्वीकारतो, त्यापैकी तो एक शब्द आहे. आणि आता गाव मी म्हटलं, गाव आपल्याला गाव माहिती आहे, पण गाव माहित आहे कारण त्याला कोणताच अर्थ नाही, त्याला कोणताच अर्थ नाही. याच्याने जो संबंध प्रस्थापित होतो, गाव म्हटलं की आपल्याला लगेच एक चित्र डोळ्यासमोर येतं की तिथे घर आहेत, तिथे झाडं आहेत, तिथे रस्ते आहेत, तिथे माणसं आहेत, तिथे निराळ्या प्रकारच्या इमारती आहेत. आपल्याला लगेच दुरून गावाचं चित्र कसं असतं ते ध्यान येतं, पण गाव शब्द उच्चारल्यावर आपल्याला काही कळत नाही. याचं कारण कोणत्याही प्रकारचा आशय तिथे प्रस्थापित आपल्याला होत नाही, कारण त्याच्या आवश्यक असणारं संकेत चिन्हच आपल्याला ठाऊक नाही. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे मित्र. भाषेच्या प्रक्रियेमध्ये हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला काय केलं जातं की याच्याद्वारे आपल्याला एक समजतं की या भाषेच्या निर्मितीमध्ये माणूस वापरत असलेली भाषा ही त्याला पूर्वपरिचित असते, आणि पूर्वपरिचित असल्यामुळे होणारा संकेत चिन्हाचा व्यापार त्याच्या ध्यानात येत नाही. विशेषतः मातृभाषेच्या संदर्भाने आपली मातृभाषा तितकीच शास्त्रोक्त आहे जेवढी इंग्रजी आहे, आणि ज्याला स्वतःची मातृभाषा येते त्याला जगातली कोणतीही भाषा शिकता येते ध्यानात घ्या. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला भाषेच्या प्रक्रियेचा जो मुद्दा आहे, जगातली कोणतीही भाषा आपल्याला काय केली जाते, याच पद्धतीने शिकली जाते, परंतु त्या भाषेचा वापर करणे, वारंवार तिच्यामध्ये व्यक्त होणे, आणि मग ती आपण भाषा शिकतो. जशी आपण आपली मातृभाषा शिकलोय, आज भाषा विज्ञानाचा तास अभ्यासताना मुलांना हे सगळं भाषेची प्रक्रिया किंवा त्याचं विशेषतः शब्द वापरला म्हणजे स्पेशल म्हटलं तर कळतं, हा स्पेशलला कोणता आहे तुमचा मराठी आहे, पण विशेषतः म्हटलं की सांगता येत नाही. विशेषतः म्हणजे आपण त्याला विशेषतः हा शब्द दिलेला म्हणजे हा शब्द समजल्यानंतर तुमच्यामध्ये तो निर्माण होतो, मनामध्ये निर्माण होतो, आणि तो पुन्हा सांगितल्यानंतर तो तुम्हाला कळतो. हे मानवी मनाची किंवा मेंदूची रचना आहे. मानवी मेंदू आणि त्या संदर्भाने त्याचं भाषा ग्रहण करण्याचं केंद्र वगैरे हा एक वेगळा अभ्यास आहे. तो आपण कधीतरी वेगळ्या फुरसुतीच्या वेळात बघू, कारण त्याचा इकडे संबंध जरी नसला तर मानवी मेंदू आणि भाषेची रचना या संदर्भाने आपण फावल्या वेळात काहीतरी माहिती घेऊ. परंतु तोही संबंध आपल्याला हा संप्रेषक, ग्राहक, बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये संकेत चिन्हाने जी गोष्ट तयार केली ती म्हणजे आशय, ते आपल्याला तयार झाला. म्हणजे मानवी मुखामध्ये या भाषेचा आरंभ बिंदू तयार झाला, आणि शेवटी भाषा सूचित होणं
मनाला समजणे, त्याचा अर्थ लावणे हा भाषेचा आशयाचा दुसरा टप्पा आहे. आणि म्हणून आपण त्या रणदेव सरांचं जर आलं तर त्यांना ऍड करा प्लीज. तो फोन वाजत होता. तर मित्र हो, इथे एक तक्ता आहे. इथे बोलणारा आणि ऐकणारा जो आपण आता मुद्दा समजावून घेतला तोच आपल्याला काही क्षणामध्ये असं सांगता येऊ शकतो की हा जो बोलणारा कुणी आहे आणि हा जो ऐकणारा आहे त्यांच्यामध्ये नक्की कोणती भाषिक प्रक्रिया घडते. बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये एक बोलणारा जो आहे तो भाषेचे संकेतीकरण करतो. थोडस अंतर ठेवा. भाषेचं संकेतीकरण करतो म्हणजे ही इज मेकिंग कोडिंग, ही इज मेकिंग लँग्वेज कोडिंग. तो भाषेचं संकेतीकरण करतो आहे. आणि ऐकणारा रिसेप्टन्स, हा बोलणारा ज्याला आपण संप्रेषक म्हटलं, मेसेंजर म्हटलो, हा बोलणारा हा भाषेचं डिकोडिंग करतो, कोडिंग तयार करतो, एक प्रकारचं कोडिंग तयार करतो आपले विचार व्यक्त करताना. आणि ऐकणारा त्याचं विसंकेतीकरण करतो म्हणजे तो त्याचं डिकोडिंग करतो. म्हणजे संकेतीकरण आणि विसंकेतीकरण या दोनच्या दरम्यान बोलणारा आणि ऐकणारा यांच्यात कोणती प्रक्रिया घडते ती प्रक्रिया आपल्याला अभ्यासणं हा भाषेच्या प्रक्रियेचा महत्वाचा अशा प्रकारचा एक भाग आहे. मित्र हो, आशय मी म्हणालो की आशय काय तो यादृच्छिक आहे. हा संबंध भाषेचा ध्वनी समुच्चय आणि प्रत्यक्ष बोलला जाणारा जो शब्द आहे याच्यातला संबंध हा काय यादृच्छिक आहे. तो आशय हा बोलणाऱ्याच्या मनामध्ये तयार असतो की मला जेवण करायचे आहे. तर मी केवळ असं म्हटलं खुणीनं तरी कळतं की मला याला जेवण करायचं आहे. म्हणजे त्याने एक प्रकारचं काय केलं, मनात एक आशय तयार केला. भूक लागल्यामुळं मनामध्ये एक आशय निर्माण झाला. त्यानं असं केलं तर मनामध्ये आशय निर्माण झाला. पण तो असं म्हणतो ना मला जेवायचंय, तिथे आशय तयार झाला. आशयाचं संकेतीकरण केलं त्यांनी, मला जेवायचे आहे. आता मला म्हणजे आपल्याला माहित आहे, पण मला हा जो शब्द आहे त्यातल्या प्रत्येक ध्वनीला व्यक्तिगत असा कोणताही अर्थ नाही मित्र. जेवण, जेवण या अक्षरांना देखील शब्दातल्या अक्षरांना स्वतंत्र अर्थ नाही. पण जेवण ही प्रक्रिया आशयाचं संकेतीकरण आपल्याला आधीच माहिती असल्यामुळं आपल्याला त्याची अडचण येत नाही. परंतु तो एक संकेतीकरण आहे हे मी तुम्हाला सांगतोय मुद्दा. आशय त्या आशयाचं संकेतीकरण केलं. आशय जो होता मनामध्ये बोलणाऱ्याच्या त्याने त्याच्या मनामध्ये वाक्य जुळवलं, शब्द जुळवले, त्याला काय म्हणायचे आहे याविषयीचं भाष्य त्यांनी मनात एकत्रित केलं. त्यानं त्याचं कोडिंग तयार केलं, संकेतीकरण केलं. आणि हे संकेत निर्माण केल्यानंतर ते संकेत मनामध्ये निर्माण झाल्यानंतर त्या संकेतीकरणानुसार तिसऱ्या टप्प्यामध्ये हा बोलणारा काय करतोय तर संकेतीकरणानुसार प्रत्यक्ष ध्वनी निर्मिती करतो. मनात भावना निर्माण होणे, भावनेच्या संदर्भाने मनामध्ये भाषा काय बोलायची याविषयीचं एकत्रीकरण, संकेतीकरण तयार होणे आणि प्रत्यक्ष संकेतीकरणानुसार जो संकेत त्याला द्यायचा आहे त्यानुसार प्रत्यक्ष ध्वनी निर्मिती करणं, प्रत्यक्ष तो बोलू लागणे. आणि ही ध्वनी निर्मिती झाली की मग दुसरा भाग जो आहे तो ऐकणाऱ्याचा भाग आहे. कारण मी बोललो आणि समोर ऐकणारा कोणीतरी आहे. या बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येतं की ही ध्वनीची स्वीकृतीची क्रिया सुरू होते. एक बोलत आहे, एक ऐकत आहे. बोलणाऱ्याने मनामध्ये आशय निर्माण केला, आशयाचं मनामध्ये संकेतीकरण केलं, त्या संकेतीकरणानुसार प्रत्यक्ष ध्वनी निर्मिती त्यांनी तयार केली. हा सगळा एक भाग झाला. हा टप्पा इथपर्यंतच झाला. त्याच्यात एक संकेत चिन्ह त्यांनी निर्माण केलं की त्याला काय म्हणायचं आहे, त्याच्या मनामध्ये काय आशय, तो काय बोलतो आहे. आणि हे सगळी प्रक्रिया त्याची या ध्वनी समुच्चयाच्या द्वारे होऊन गेलेली आहे. या ध्वनी समुच्चयातल्या प्रत्येक शब्दाला स्वतंत्र अर्थ नाही, कारण तो संकेताने मिळालेला त्याला अर्थ आहे.
परंपरेनं दिलेला अर्थ आहे. मित्र ध्यानात घ्या, कोणत्याही वस्तूला किंवा नावाला किंवा कोणत्याही प्रक्रियेला भाषेतल्या प्रत्येक शब्दाला आपण परंपरेनं अर्थ प्रदान केलेला आहे. स्वतंत्र त्याचा अर्थ त्याला नसतो. तो आपण परंपरेनं आपण हा निर्माण करतो आणि परंपरेनं मिळालेला आशय हा मनामध्ये भाषेची प्रक्रिया पूर्ण करतो. बघा तुम्ही, आपण कविता म्हणत असताना आपण बरोबर कवितेच्या दृष्टीने विचार करायला लागतो. एक लय मनामध्ये येते आणि आपण तिचा विचार करतो. नाटक म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच रंगभूमी दिसते, लगेच त्या समोरचे नट दिसतात, त्या नाटकाच्या संदर्भाने त्यांची कामं दिसतात आणि आपल्याला तिथलं संगीत जाणवतो. अशा प्रकारचं आपल्याला ते जाणवतं. म्हणजे आशयाचा प्रत्येक वेळेस आपल्याला बदलतो. म्हणजे जशी व्यक्ती समोर येईल, जसा बोलणारा समोर येईल, त्यानुसार मनामध्ये आशय निर्माण होतो आणि निर्माण झालेल्या आशयाचा आपण आपल्याला माहीत असलेल्या शब्दांच्या द्वारे संकेतीकरण करतो. भाषेची बहुविधता किंवा भाषेचा आपण ज्याला प्रत्येकाची शब्दशक्ती जी म्हणतो किंवा अर्थ समृद्धी म्हणतो, शब्द समृद्धी म्हणतो, ही प्रत्येक व्यक्तीकडं त्यानं त्याच्या भाषेमध्ये घेतलेल्या कामावर आधारित राहते. त्यानं आपल्या भाषेशी जेवढा एक प्रकारे झगडा केला असेल, जितकं त्याचं वाचन केलं असेल, जितकं लेखन केलं असेल, त्याचं मनन केलं असेल, हे सगळं वाचन, लेखन, मनन, चिंतन हे आशयाच्या संकेतीकरणाला कारणीभूत ठरतं. म्हणजे एखादा प्राध्यापक पाऊण तास लेक्चर देऊ शकतो, पण एखाद्या सर्वसामान्य गरीब माणसापुढे रस्त्याने चाललाय विचारा, त्याचा काही संबंध नाही, तुमच्या लेक्चरशी संबंध नाही, त्या पुस्तकाशी संबंध नाही, काही नाही. पण त्याला म्हटलं बोला, आमच्या मायक्रोफोनवर बोला, आणि टीव्हीवर तुम्हाला लोक बघताय, तो म्हणतो काय बोलू, कशाबद्दल बोलू, कारण त्याला माहितीच नाही. त्याला माहित नसल्यामुळे तो असे काय व्यक्त करा हा तुम्हाला विचारेल. ते म्हटले हा नाही, आता सध्या कोरोनाचा विषय चालला, कोरोनाची महामारी चालली, याबद्दल बोला. तो हा ते हे ध्यानात आले, त्याच्यात समोरच्यानी जे सांगितलं त्याला कळालंय, हा ते होय, हा काय सांगणार साहेब, आता तर फारच वाईट परिस्थिती आली, असं तो तुमच्याशी बोलायला लागेल. परंतु एखादा प्राध्यापक कोरोनाचं नंतर बदललेलं जग या विषयावर तो 1 तास बोलू शकतो, कारण त्यानं मनामध्ये आशय तयार केला, आशयाचं संकेतीकरण केलं, संकेतीकरणानुसार प्रत्यक्ष ध्वनी निर्मिती केली आणि तो बोलू लागला. 2 माणसांमधला संवाद घडण्यासाठी आपण बोलणारा आणि ऐकणारा, हा बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामधला संवाद आपण ज्यावेळेस समजून घेतो त्यावेळेस इथून आशय तयार झाला, आशयाचं संकेतीकरण केलं आणि संकेतीकरणानुसार त्याने प्रत्यक्ष ध्वनी निर्मिती केली. त्या ध्वनीची स्वीकृती हा एक दुसरा मुद्दा, ऐकणारा. आता ऐकणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने आपण जर विचार केला की हा ऐकणारा जो व्यक्ती आहे त्यानं पहिल्यांदा ध्वनीची स्वीकृती केली. तुम्हाला माहिती की ती कर्मेंद्रियाद्वारे तो करतो. म्हणजे आपली जी संपूर्ण पंचेंद्रिय म्हटले जातात, जी वाघेंद्रिय म्हणतो आपण, या वाघेंद्रिय बोलण्याचं म्हणजे आपलं वाघेंद्रिय जिथून आपला ध्वनीवर, पण कानाद्वारे ध्वनी ऐकला जातो. भाषेच्या आपण पूर्वीच्या व्याख्यानामध्ये ऐकलं की मुळातच एखादी व्यक्ती मुकबधीर असते, कर्णबधीर असते, तर त्याला ती भाषा समजणार नाही, आपल्याला माहिती आहे. तो संकेतानं खाना खोड्यानंतर शिकेल. परंतु इथे आपण असं गृहीत धरायचं की बोलणारा आणि ऐकणारा या दोघांना भाषा म्हणजे कर्मेंद्रिय त्यांची व्यवस्थित आहे आणि या ऐकणाऱ्याने ही भाषा स्वीकारलेली आहे, ध्वनीची स्वीकृती केलेली आहे. हे ध्वनी नुसते कानावर आपल्या पडतात, मला जेवण करायचे आहे, आणि ध्वनिरूप संकेत उलगडण्याची प्रक्रिया सुरू होते. मला इथे आपण म्हटलं याला काहीच अर्थ नाही, हो मला अर्थ आहे, मला म्हणजे मी आहे. जेवणाला तुम्हाला लगेच जेवणाचं ताट, जेवणाचे पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात. करायचे आहे एका क्रियापदानं आणि आपल्या एका कर्मानं आपल्याला सांगून टाकलंय की याला जेवण करायचं आहे या व्यक्तीला. ध्वनिरूप संकेत उलगडण्याची प्रक्रिया समोरच्या आणि त्याच्यातून सगळं हे उलगडल्यानंतर म्हणजे इकडचा जो कोड आला तो डिकोड केला गेला आणि त्याचा आशय तुमच्यापर्यंत पोहोच झाला. एका आशयापासून दुसऱ्या आशयापर्यंतचा प्रवास संप्रेषकापासून ग्राहकाच्या मनातील आशय व्यक्त करण्याची प्रक्रिया म्हणजेच भाषेची प्रक्रिया आहे. हा मुद्दा
तसा खूप छोटा होता, परंतु याच्यामध्ये अनेक प्रकारचे समजून घेण्याचे किंवा स्तर असू शकतात मित्र. आणि सुरुवातीला असं बोलल्यानंतर असं वाटतं की सरांनी सांगितलं ते बरोबर आहे आणि आता तुम्हाला ते कळालंय की नाही, मला ते इथून पुढच्या संवादात समजेल. मी तुम्हाला त्याच्याबद्दलची जी लेक्चर नोट आहे छोटीशी भाषेच्या प्रक्रियेसंदर्भातली ती तुम्हाला मी शेअर करणार आहे थोड्या वेळात. ती तुम्ही वाचून बघा, वाचून त्याच्यावर प्रतिक्रिया करा आणि नंतर मी तुम्हाला कधीतरी याच्यावर प्रश्नही विचारेल. ह्या प्रश्नांची देखील तुम्ही उत्तर मला द्याल अशी मी अपेक्षा करतो. मित्र, आपल्याला काही जर अडचण असेल तर आपण विचारू शकता, मी ऐकू शकतो. तुम्ही तुमचे मायक्रोफोन चालू करा आणि तुमच्या याच्यावरून तुम्ही बोलू शकता, तुम्हाला परवानगी आहे मित्र. कोणाचे काही प्रश्न आहे त्याच्यावर भाषेच्या प्रक्रियेवर? भाषा ही ध्वनिरूप व्यवस्था आहे, ध्वनी समुच्चयाची व्यवस्था आहे. आशय हा ध्वनिरूप आणि आशय हा संबंध यादृच्छिक स्वरूपाचा आहे. मी परत त्याचं एक रिव्हिजन घेतो छोटीशी. हा बोलणारा आणि ऐकणारा, त्याला संप्रेषक म्हणलं, ग्राहक म्हणलं, बरोबर. या संप्रेषक आणि ग्राहकामध्ये बोलताना संकेत चिन्हाची भाषा उलगडते, त्याच्यातून दोघांना आशय समजतो. हा आशय कशा रीतीने समजतो तो मी तुम्हाला इथं या आकृतीतून सांगितला. बोलणारा आणि ऐकणारा, एक संकेतीकरण करणारा, दुसरा विसंकेतीकरण करणारा. त्याच्यात मी तुम्हाला शास्त्रोक्त माहिती दिली की भाषा ही ध्वनिरूप व्यवस्था आहे, ध्वनिरूपातून आशय निर्मिती होते आणि मानवी मुखात भाषेचा आरंभ बिंदू आहे. आणि भाषा सूचित होण्याचा म्हणजे भाषा सूचित होणारा जो आशय तो जो त्याचा दुसरा टप्पा आहे. आणि एकदा का एका आशयापासून दुसऱ्या आशयापर्यंत प्रवास झाला तर आपल्याला समजतं की आशयाचं संकेतीकरण एकानं केलं, दुसऱ्यानं त्याचं विसंकेतीकरण केलं, डिकोडिंग केलं आणि भाषेची प्रक्रिया पार पडली. विचारू शकता मित्र तुम्ही. आवाज येतोय मला तुमचा? हॅलो, बोलतायत का? हो येतोय सर, आवाज येतोय. कोण बोलतो तर? हा, अडसर सर बोलतायत. मित्र आपले बाकीचे आहेत का? किती मुलं आहेत सर आता सध्या याला? 8 होती पहिली. हो, कमी 6 आहेत. 6 आहेत का? त्यातले तुम्ही बोलू इच्छिता का? बघा त्यांना बोला बरं, काय ऐकायला जात असेल तर. हॅलो, काय करू? विद्यार्थी मित्र, तुम्हाला आवाज येतोय का माझा? हॅलो, बोला मुलांनो, बोला. आता काहीतरी प्रश्न असतील तर विचारा मुलांनो. हो, काय प्रश्न आहे का तुम्हाला? नाही काय प्रश्न नाही सर, समजते ना. तर मित्र, आपण पुढे एकदा आढावा घेतला याचा की बोलणारा आणि ऐकणारा, संकेतीकरण, विसंकेतीकरण, याच्यातून आशयाचे संकेतीकरणानुसार प्रत्यक्ष ध्वनी निर्मिती, तिकडून समोरच्याने ती ध्वनी स्वीकृती केली, त्याच्यातून ध्वनी संकेत उलगडण्याची प्रक्रिया घडली आणि त्याला आशय कळाला. ही आहे भाषेची प्रक्रिया. हा एक मुद्दा आज आपण आपल्या आजच्या तासापुरता समजावून घेतला. मी तुम्हाला थोड्याच वेळात लेक्चर नोट देखील इकडे टाकतो आहे, तुम्ही ती वाचून बघा. वाचून माझ्या शिकवण्यातल्या आणि तुम्हाला समजत असलेल्या गोष्टीमध्ये काही तफावत आढळल्यास तुम्ही मला विचारू शकता. बोलणारा आणि ऐकणारा या दोघांनाही भाषेतील अर्थसंकेत माहीत असल्याखेरीज भाषिक विनिमय होऊ शकत नाही, बरोबर आहे का? कानडी समजत नाही असे जेव्हा मराठी माणूस म्हणतो तेव्हा त्याच्या कानापर्यंत कानडीतील ध्वनी रचनाच फक्त पोहोचत असतात. त्या रचनेमागील अर्थसंकेत त्याला समजलेले नसतात आणि ते नसल्यामुळे आपल्याला अर्थबोध होऊ शकत नाही. शेवटचा एक मुद्दा फक्त मी तुम्हाला सांगतो की आपण ज्यावेळेस परकीय भाषा ऐकतो, जसं कानडी एखादं कानडी आपण ऐकायला छान वाटते, पण काय बोललं हेच कळत नाही. कानडी चित्रपट बघतात आपले मुलं, कानडी चित्रपट ज्यावेळेस बघतात त्यावेळेस त्यांना ते बोलून केवळ समजतं की ऐकून समजतं की हा हे काय चाललेलं आहे, परंतु त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा असा आहे की ती संकेत चिन्हाच्या द्वारे, तिथे घडणाऱ्या कृतीच्या द्वारे मनुष्य भाषा समजून घेत असतो. संकेत रूपात उलगडण्याची एक प्रकारची संस्कार व्यवस्था भाषेमध्ये ही पूर्वीपासून आहे. ही भाषा जाणून घेणे, ती समजावून घेणे आणि तिचं आकलन करून घेणे हे सर्वांसाठी महत्वाचं राहतं. एक बोलणारा आणि एक ऐकणारा या दोघांमधली ही संकेत व्यवस्था इथे पूर्ण होते. मला वाटतं आजच्या दिवसापुरता हा मुद्दा पूर्ण आहे. मुलांचा काहीच आवाज येत नाही, एखादा जरी मुलगा बोलला तरी आनंद वाटला असता, हरकत नाही. मी आपली रजा घेतो. इतका हा तास एका मुद्द्यासाठी पुरेसा आहे. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद.
आणि आपण मेसेज टाकू शकता मित्र, सर्व मित्र मेसेज टाकू शकतात आणि मला प्रतिक्रिया देऊ शकतात. आपल्या लेक्चरच्या बद्दलच्या काही उण्या बाजू असतील, काही असतील, एखादा मुद्दा समजावून सांगण्यासाठी इतका वेळ पुरेसा आहे. परंतु अजून देखील आपण प्रत्यक्ष वर्गात असल्यानंतर आणखीन एक वेगळं राहतं. पण तुम्ही जर लाईव्ह चांगला संवाद केला तर मला अजून काही मुद्दे बोलता येतील. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्र. भाषा विज्ञानाच्या मध्ये आपण भाषेच्या परिचयामध्ये ज्या गोष्टी परिचित करून घेत आहोत त्यातलं 5वा जो आपला चॅप्टर आहे तो आहे भाषेची लक्षणे. आता लक्षणं वाचून कोणतीच गोष्ट असत नाही. भाषा आपण वापरतो परंतु तिची अनेक प्रकारची लक्षणे आहेत आणि ती लक्षणे संपूर्ण जगातील भाषांची एक आहे. आपण मागील तासांना भाषेची निर्मिती बघितली, भाषेची रूपं बघितली आणि भाषेचं आदान प्रदान बघितलं. भाषेचा आपण एकूण बोलणारा आणि ऐकणारा यांच्यातील संदेशनाचा आपण एक भाग बघितला आणि ही सर्व माहिती घेतल्यानंतर आपण भाषेची लक्षणे या मुद्द्याकडे आपण वळत आहोत. मित्र, भाषेची लक्षणे एकूण 7 आहेत आणि या जगातील या कोणत्याही 2 भाषा एक दुसरीसारख्या असत नाही. म्हणजे प्रत्येक भाषेला तिचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे हे पण आपण बघितलं. इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये माणूस वेगळा ठरतो याची जी अनेक कारणं आहेत त्यापैकी त्याचा भाषेचा वापर हे महत्त्वाचं आहे. कारण प्राण्यांच्या भाषेमध्ये एका विशिष्ट मर्यादेत असलेले काहीच शब्द फक्त, काही ध्वनी फक्त ते वापरतात आणि तेवढ्याच ध्वनींच्याद्वारे त्यांचा मर्यादित ध्वनींच्याद्वारे त्यांचा व्यापार होतो. परंतु मानवाच्या वापरामध्ये मात्र अनेक प्रकारच्या मूलध्वनींची रचना येते आणि त्या मूलध्वनींचा वापर करून तो त्याच्या रचना बनवून अगणित अशा प्रकारची भाषेचा तो एक संपूर्ण वापर आपल्याला करत असताना दिसतो. तर भाषेची लक्षणं आहे त्यातलं पहिलं लक्षण आहे तेच द्विस्तरीय रचना. म्हणजे द्विस्तरीय रचना म्हणजे ड्युअलिटी ऑफ पॅटर्निंग असं त्याला म्हणतात. तर हे ड्युअलिटी ऑफ पॅटर्निंग काय आहे? भाषेमध्ये काही मूलध्वनी असतात म्हणजे त्यांची संख्या 30 ते 70 या प्रमाणात आहे. म्हणजे कमीत कमी 30 असतात तर जास्तीत जास्त 70 असतात. या मूलध्वनींचा साठा त्या भाषेत असणं हा झाला त्या भाषेचा एक स्तर, ही झाली त्याची एक रचना. त्याचा दुसरा जो स्तर आहे त्या मूलध्वनींच्या वेगवेगळ्या रचना एकत्र करून त्याचे अगणित अर्थ बनवण्याची क्षमता असणे हा झाला दुसरा स्तर. तर भाषेच्या द्विस्तरीय रचनेमध्ये मूलध्वनींचा साठा असणे आणि त्या मूलध्वनींचा साठा वापरता येणे, निरनिराळ्या पद्धतीने वापरता येणे आणि त्या वापरल्यानंतर अगणित अर्थ निर्माण करता येणारे कोट्यवधी शब्द निर्माण करण्याची त्यात क्षमता आहे. म्हणजे हा झाला साठा आणि हे झालं प्रत्यक्ष वापराचं ठिकाण. या 2 स्तरावर आपल्याला द्विस्तरीय रचनेमध्ये भाषेची द्विस्तरीय रचना प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसते, जगातील कोणत्याही भाषेमध्ये दिसते. आता उदाहरणार्थ आपण असं धरलं की मूलध्वनी आपण समजा म्हणलं क आणि न या प्रकारचे आपण मूलध्वनी पाहिले क आणि न. तर या ध्वनींचा देखील निर्मिती आपल्याला माहिती आहे की क अधिक अ बरोबर क अशी झालेली आहे आणि न अधिक अ बरोबर न झाले. म्हणजे प्रत्यक्ष स्वर आणि व्यंजन याच्या मिलापातून आपल्याला तो ध्वनी सापडताना दिसतो. पण हे जे मूलध्वनी आहे या मूलध्वनींना आपल्याला माहिती आहे याच्यापासून आपण शब्द बघा किती म्हणू शकतो. काना, काना शब्द म्हणू शकतो, नाक, नाका शब्द म्हणू शकतो, कान शब्द म्हणू शकतो, नाक शब्द म्हणू शकतो. म्हणजे आपण 2 मूलध्वनींचे मूलध्वनींचे कान, नाक, काना आणि नाका असे 4 आपण अर्थपूर्ण अशा प्रकारचे अर्थ असलेले मूलध्वनींना अर्थ असलेले त्याची सानुक्रम रचना करून आपण काय बनवले 4 अशा प्रकारचे आपण शब्द बनवले. असे अनेक बनवतात. म्हणजे त्यानंतर त्याचा वापर प्रत्यक्ष भाषेमध्ये करताना आपण बघतो की अनेक प्रकारे त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. म्हणून द्विस्तरीय रचना हा मुद्दा आपण ध्यानात घ्यायचा आहे. मित्र, भाषेचा दुसरा जो महत्त्वाचा अशा प्रकारचा
लक्षणामधला दुसरं जे लक्षण आहे ते आहे निर्मितीशीलता. म्हणजे निर्मितीशीलतेचा अर्थ असा मानला गेलाय की त्या भाषेला प्रोडक्टिव्हिटी की निर्मिती करतो. आपण पूर्वी न ऐकलेलं वाक्य, पूर्वी न ऐकलेले शब्द आपल्या कानावर पडतात आणि नंतर त्याच्या संदर्भाने आपण माहिती घेतो आणि ती माहिती आपल्याला नव्याने आपल्यामध्ये माहिती किंवा न ऐकलेले सुद्धा शब्द आपण आपल्या भाषेमध्ये वापरतो. न ऐकलेल्या शब्दांचा आणि वाक्यांचा वापर करून देखील आपण ज्ञानाची प्रक्रिया पार पाडतो आणि ते समजावून घेतो. म्हणजे भाषेच्या निर्मितीमध्ये आपल्याला असं दिसतं की पूर्वी न ऐकलेले वाक्य शब्द आपण त्याची निर्मिती करतो आणि ते समजून घेतो. ही माणसाची भाषेचा हे जे लक्षण आहे निर्मितीशीलतेचं, की या निर्मितीशीलतेच्या जोडीला भाषेचा एक महत्वाचा एक विषय आहे, विशेष आहे, तो म्हणजे मानवी भाषेत एकच आशय सूचित करण्यासाठी अनेक प्रकारच्या रचना असू शकतात आणि मग प्राण्याच्या भाषेत असं असत नाही. तर निर्मितीशीलतेच्या द्वारे मनुष्य आपल्या मनातील भाव भावना, आविष्कार, निराळ्या शब्दांची निर्मिती तो करू शकतो आणि आपण पाहतो की आपल्या भाषेमध्ये अगणित अशा प्रकारच्या शब्दांची रोज भर पडत असते. नवनवीन शब्द त्या भाषेत येत असतात. जीवन जगत असताना जी संकल्पना आपल्याला समोर येते त्या संकल्पनेचा अर्थ समजावून घेऊन व्यक्ती त्या प्रकारचे शब्द आणि वाक्य वापरायला उद्युक्त होते. आणि हा जो भाषेचे जे लक्षण आहे त्याला निर्मितीशीलता असं म्हणतात. आणि मग या निर्मितीशीलतेचं आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात भाषेची एक नियम व्यवस्था आहे आणि त्या नियम व्यवस्थेचा वापर करून तो अनेक प्रकारचे असे शब्द किंवा वाक्य आपल्या ठाई बनवू शकतो. हे भाषेचं निर्मितीशीलतेचं महत्वाचं म्हणजे द्विस्तरीय रचनेनंतर निर्मितीशीलता बघितली. त्यानंतर तिसरं जे लक्षण आहे त्या यादृच्छिकता, आर्बिट्रेटरी, म्हणजे सहज आणि योगायोगाने एकत्र आलेल्या ज्या गोष्टी असतात अर्थदृष्ट्या आशयाचे सूचन करण्याच्या बाबतीत सर्व मानवी भाषा या यादृच्छिकतेचं तत्व अवलंबताना दिसतात. शब्द म्हणजे त्याला रुपीम असं म्हणतात. शब्दाला आपण रुपीम ही शब्द वापरतो. भाषा विज्ञानामध्ये शब्दाला रुपीम ही शब्द वापरतो आणि त्या रुपीमध्ये सूचित होणारा आशय यांच्यामध्ये खरं तर कोणताही कार्यकारी संबंध असत नाही. हे आपण मागच्या वेळेस बघितलं की म्हटलेला शब्द आणि प्रत्यक्ष वस्तू यांचं चित्र याचं एकमेक एकत्र करून मग आपण त्याचा एक अर्थपूर्ण अशा प्रकारचा उच्चार झाला असं म्हणतो. म्हणजे ही यादृच्छिक अशा प्रकारचा संबंध आहे. म्हणजे उच्चारलेला शब्द आणि प्रत्यक्ष वस्तू यांच्या मधला जो अर्थ असतो तो केवळ यादृच्छिक असतो आणि तो एक प्रकारचा परंपरेने जोडलेला असतो. प्रत्येक जगातील प्रत्येक वस्तूला लाभलेले अर्थ हे परंपरेने लाभलेले. म्हणजे त्यामुळे आपल्याला प्रत्येक भाषेमध्ये त्या त्या वस्तूंना किंवा त्या त्या गोष्टींना निराळी प्रकारची नावं असलेली आपल्याला दिसतात किंवा आपण आपली भाषा एका भाषेपेक्षा दुसरी भाषा ही संपूर्णतः वेगळी असल्याचं दिसतं. त्याचा हे बोल उच्चार संपूर्ण वेगळे दिसतं. परंतु हे सगळं घडून येण्याचं कारण भाषेतील यादृच्छिकता असतो. म्हणजे एक प्रकारे हा सुचीला जाणारा आशय हा संकेतानं प्रस्थापित झालेला असतो असं आपल्याला म्हणता येतं. आणि या भाषेतील यादृच्छिकतेचे अनेक फायदे आहेत. यादृच्छिकतेमुळे जुने भाषिक संकेत आपल्याला टाकून देता येतात आणि नवे संकेत आपल्याला वेळोवेळी स्वीकारता येतात. गरजेनुसार नवे संकेत निर्माण करता येतात. त्याच्यात निर्मितीशीलतेचा तत्व आपण वापरतो. म्हणजे सगळं एकमेकात कसं आहे बघा. तर संकेताच्या मध्ये सुधारणा करता येतात, त्याच्यामध्ये बदलही करता येतो. भाषेत अर्थ परिवर्तनाची प्रक्रिया त्याच्यामुळे आपल्याला घडून येताना दिसते. आणि अर्थ परिवर्तनाची प्रक्रिया प्रत्येक व्यक्तीच्या संवादातून यादृच्छिकतेच्या तत्वामुळे आणि ध्वनी परिवर्तन झाले तरी सूचित केलेला आशय तोच राहतो. तो यादृच्छिकतेमुळे. म्हणजे यादृच्छिकतेमुळे माणूस भोवतीच्या सृष्टीतील कोणत्याही नव्या अनुभवाला भाषेच्या मार्फत सामोरा जातो. आणि यादृच्छिकतेमुळे जगातल्या भाषा एकमेकांपासून भिन्न राहिल्या हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की भाषेच्या लक्षणामधला तिसरा जो मुद्दा होता यादृच्छिकतेचा होता. आता चौथं जे लक्षण आहे ते आहे अदलाबदल.
म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा, म्हणजे बोलणारा भाषा बोलतो आणि ऐकणारा ऐकतो, यांच्यामध्ये ज्या प्रकारचा संबंध प्रस्थापित होतो हा संबंध इंटरचेंजेबिलिटी या स्वरूपाचा आहे. म्हणजे बोलणाऱ्याने संदेश पाठवला, बोलणाऱ्याने ध्वनी आपले समोर उच्चारले आणि समोरच्याने ते ग्रहण केले. म्हणजे आपण मागच्या तासाला पूर्ण आपण आशयापासून आशयापर्यंत इकडून सुरू होणारा आशय ऐकणाऱ्यापर्यंत आशय कसा पोहोचतो याची आपल्याला माहिती घेतली. आशय ग्रहण करणे आणि आशय व्यक्त करणे आणि आशय ग्रहण करणे या दोन्हीच्या दरम्यान या अदलाबदलीचा आपल्याला संबंध असलेला दिसतो. एकमेकाच्या भाषिक रचना एकमेकांना समजणे, त्याचा अर्थ समजावून घेणे आणि त्या पुन्हा मानवी भाषेत वापरता येणे. काही प्राण्यांच्या भाषेत विनिमय पद्धतीत आदान प्रदान होऊ शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ प्राणी जातीत नराने सूचित करायचा संदेश आणि मादीने सूचित करायचा संदेश हे वेगवेगळे संदेश असतात. परंतु हे संदेश नुसतेच भिन्न असतात असे नव्हे, तर ते प्राण्याच्या शारीरिक धर्मामुळे आपल्याला निर्माण झालेले दिसतात. मात्र बोलणाऱ्याच्या भाषिक रचना ऐकणाऱ्याला नुसत्याला समजतात असे नव्हे, तर ऐकणाऱ्यांनी त्या ग्रहण करून त्याचा वापर स्वतःसाठी देखील करण्याचं ठरवलेलं असतं. आणि ही प्रकारची एकाला दिलेला संदेश दुसऱ्यापर्यंत पोहोचतो आणि एकेरीच तो संवाद होत नाही. प्राण्यांमध्ये तो एकेरीच संवाद होतो आणि त्यामुळे आपल्याला माहिती की त्यांच्या संदेशनाची प्रक्रिया आणि आपल्या संदेशनाची प्रक्रिया याच्यामध्ये प्रतिसादाचा जो वारंवारिता आहे ती मानवामध्ये सगळ्यात मोठी आहे. कारण एकानं बोललेला आशय दुसरा व्यक्ती ग्रहण करतो आणि तो आशय पुन्हा नव्याने वापरण्याची त्याची मानवाला अनुकरणाने कोणती भाषा शिकणे शक्य होते ते त्यामुळे शक्य होते. मानवी भाषेतील नवनिर्मित रचना इतरांच्या सहज स्पष्टी पडतात आणि त्याचा सार्वत्रिक आपल्याला वापर होताना दिसतो. एक प्रकारे भाषा अधिकाधिकच याच्यामुळे समृद्ध होत जाते. भाषेचं या लक्षणानंतर आपण पाहतो की भाषेतील विशिष्टता, म्हणजे त्याला आपण विशिष्टताला स्पेशलायझेशन असं म्हटलं तर चालतंय. विशिष्टता म्हणजे संदेश प्रक्रिया ज्यावेळेस घडते आणि ही संदेश प्रक्रिया घडते तिच्यामध्ये सूचित केलेला संदेश या दोन मध्ये आपल्याला या विशिष्टतेचा संबंध असल्याचं आपल्याला दिसतं. प्राण्यांच्या भाषेत तुलनेने मानवी भाषेत फार मोठ्या प्रमाणात विशिष्टता असते. म्हणजे संदेश देण्याची प्रक्रिया म्हणजे आपण बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये घडते हे बघितलं. या प्रक्रियेमध्ये हा विशिष्टता त्याच्यामध्ये कशी अवतरते तर आपल्याला माहिती आहे की एखादी गृहिणी जर घरात म्हणाली की जेवायला अन्न वाढली, जेवणाची ताटं तयार आहे, तर संबंधित व्यक्ती हा तिथे गेला आणि प्रत्यक्ष काहीच वाढलेलं दिसलं तर त्याच्या मनात काय निर्माण होईल? त्याच्या मनामध्ये आणि दुसऱ्या वेळेस त्याला फक्त एक दृश्य बघितलं की तिथे ताट वाटे सगळं मांडले, तिथे पदार्थ मांडलेले आणि आता जेवणाची वेळ झाली, त्या व्यक्तीने चला म्हणून म्हटलं आणि त्याला ते दृश्य बघितलं तरी त्याला तो अर्थ समजून गेला. म्हणजे दोन प्रक्रिया झाल्या. प्रत्यक्ष संदेश दिल्यानंतर संदेशाची खातर जमा करायला गेलं ते काही नव्हतं आणि केवळ दृश्य दिसलं आणि नुसतं चला म्हटलं तरी कळालं. म्हणजे विशिष्टता अशा पद्धतीने आपल्याला कार्य करताना दिसते की संदेश प्रक्रियेमध्ये सूचित केलेला संदेश हा व्यक्ती पडताळून बघते आणि हा पडताळून बघताना एका कृतीतून अपार्यावरणारे दुसरी कृती कशा प्रकारे उद्भवते या स्वरूपाचा असल्यास म्हणजे हा संदेश प्रक्रियेचा भाग आपल्याला विशिष्टतेच्या मुद्द्याला आपल्याला एकत्र केलेला दिसतो. तर चिन्ह व्यवस्थेचा उपयोग करून आपण इष्ट प्रकारचं कार्य सांगू शकतो. म्हणजे केवळ एक संवादाने तरी करतो किंवा सूचित अशा प्रकारच्या संदेशाने देखील करतो. तर ही एक भाषेचं विशिष्ट लक्षण आहे की तो बोलून व्यक्त करू शकतो किंवा त्याच्या काही विशिष्ट अशा प्रकारच्या संकेतांनी किंवा सूचित अशा प्रकारच्या संदेशाने देखील तो सांगू शकतो. हा भाषेचा एक विशिष्टतेचा मुद्दा आपल्याला महत्वाचा आहे असं दिसतं. भाषिक चिन्ह व्यवस्थेला हा एक विशेष गुणधर्म आहे. या विशिष्टतेच्या गुणामुळे माणसाच्या एक प्रकारच्या कार्यशक्तीची बचत होते.
माणसाने केलेल्या अनेक प्रकारच्या खाण्यापिण्या, माणसाने अनेक प्रकारचे केलेले एकमेकाला सहज आपल्या शारीरिक अवयवाद्वारे दिलेले संदेश, केलेले संकेत, सूचना या सगळ्या त्या विशिष्टतेमध्ये मोडतात आणि याचा योग्य तो अर्थ समजावून घेण्याची माणसाच्या काही पात्रता असते. आणि हे एक प्रकारचं भाषेचं लक्षण आहे असं आपल्याला मानतं. भाषेचं जे 6वं लक्षण आहे ते आहे स्थल कालकता. म्हणजे भाषेला कोणत्याही स्थल कालाचे कोणतेही बंधन नाही. आता आपण तर बघतो की नवीन आपल्या तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला तर कोणत्याही प्रकारच्या भाषेचा अनुवाद आपल्याला मोबाईलवर आता करता येणार नाही. निदान आपण त्याच्यातले कर्ता कर्म क्रियापद यांची थोडीशी संगती लावून त्या अर्थाच्या जवळजवळ समजू शकतो. आणि त्याचा जर अतिशय योग्य प्रकारचा अनुवाद जर आपल्याला उपलब्ध झाला तर आपल्याला असं जाणवतं की जगातील कोणत्याही भाषेला स्थल कालाचं कोणतंही बंधन नाही. ती भाषा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचते. या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आशय हा स्थल आणि काळ यांनी बद्ध आहे. हे जरी खरं असलं परंतु ही दोन्ही बंधने ओलांडून या आशयाचं सूचन भाषेद्वारे करणं हे आपल्याला शक्य होतं आणि म्हणून ते भाषेचं आपल्याला लक्षण ठरताना दिसतं. आता मनुष्य आपल्या गतकालाबद्दल, भविष्याबद्दल, न पाहिलेल्या गोष्टीबद्दल त्याचे तिथे न जाता देखील केवळ त्याच्याविषयीची काही माहिती घेऊन, त्याच्याविषयीचं काही एक मत स्वतःचं तयार करून ते व्यक्त करण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. म्हणजे समजा मी अमेरिकेला गेलो नाही, पण अमेरिकेत साधारणतः काय काय गोष्टी आहेत किंवा अमेरिकेत सध्या कोणकोणती परिस्थिती कोणकोणत्या काळामध्ये उद्भवली किंवा काय झालं याविषयीचं मी भाष्य इथे बसून करू शकतो. हे स्थल कालाकृतीचं उदाहरण आहे. म्हणजे आपण न पाहिलेल्या गोष्टी आपल्या वर्णनाने देखील त्याच्यामध्ये पुन्हा पुनर्निर्मिती करून त्या व्यक्त करू शकतो. आणि अशा प्रकारे स्थलकालाचं बंधन नसणे हे त्या भाषेचं लक्षण आपल्याला ठरताना दिसतं. मित्र, आपल्याला आपल्याला एखादं चांगलं पुस्तक पाहून झालेला आनंद लगेच अभिव्यक्त न करता ती व्यक्ती भेटेपर्यंत आपण थांबू शकतो. तर आणि मग तो व्यक्ती भेटल्यानंतर आपण तो संदेशही त्याला आपण देऊ शकतो. एक प्रकारे या प्राण्याच्या संदेश पद्धतीत इतक्या प्रकारची स्थल कालावधी नसते आणि म्हणून संदेशाचं ग्रहण करणे, तो आपल्या याच्यात स्मृतीमध्ये ठेवणे, स्मृतीमध्ये तो ठेवणे आणि तो स्मृतीतून योग्य वेळी त्याचा वापर करणे, पाहिलेल्या घटना, ऐकलेली माहिती यांचं संकलन करणे आणि त्याचा यथायोग्य रीतीने वेळेत तेव्हा वापर करणे हे स्थल कालावधीच्या मुद्द्यामध्ये दिसतं. आणि भाषेचं आपल्याला शेवटचं लक्षण दिसतं मित्र, इथे आहे सांस्कृतिक संक्रमण. आता सांस्कृतिक संक्रमणाचा अर्थ आपल्याला माहिती, समाजाशी भाषा वापरणारा जो एक बृहत असा एक मोठा समाज असतो, हा मोठा समाज एक प्रकारे या सांस्कृतिक संक्रमणाचा वाहक असतो आणि भाषा ही काय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. त्यामुळं भाषेच्या मध्ये आधीच्या पिढीपेक्षा नंतरच्या पिढीकडे असणारी भाषा ही अधिक समृद्ध अशा प्रकारची असते, कारण तिच्यात नवनव्या प्रकारच्या शब्दांची भर पडलेली असते, नवनव्या प्रकारच्या संकल्पनांची भर पडलेली असते, नवनव्या प्रकारच्या गोष्टी आधीच्या पिढीपेक्षा दुसऱ्या पिढीकडे असतात आणि भाषेचं लक्षणामध्ये हे सांस्कृतिक संक्रमण हे लक्षण अत्यंत महत्वाचं आहे. कारण भाषा ही समृद्ध होते. म्हणजे काय तर भाषा दर कालानुसार बदलत असते. बदलत असताना तिचं बदलण्याचं कारण तिच्यातील भौतिक अशा स्वरूपाचे, तिच्या आसपासच्या, तिच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सगळ्या घटनांचे पडसाद एकाच वेळेस भाषेवर पडतात आणि ती भाषा वापरणारी जी माणसं आहेत ती माणसं आपल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अशा प्रकारची भाषा नेत असतात. ही प्रक्रिया घडत राहण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला असं दिसतं की प्राण्यांप्रमाणेच माणसाला भाषा जन्मजात येत नसते, त्याला ती अनुकरणाने अशा प्रकारची शिकावी लागते आणि अनुकरणाने शिकत असताना त्याच्यामध्ये नवीन पिढी आधीच्या पिढीला म्हणजे स्वतःची भाषा शिकलेली आहे त्यापेक्षा नव्या पिढीला अधिकची माहिती तिथे देत असते. आणि म्हणून आपल्याला मानवाचा शब्दसंग्रह अशा प्रकारे दर काळामध्ये वाढत गेलेला दिसतो. नव्या संकल्पना, नवीन तंत्रज्ञान, नवीन गोष्टी या आपल्याला भाषेमध्ये, आपल्याला भाषेच्या प्रक्रियेमध्ये येतात आणि या सगळ्याचं भाषेच्या लक्षण, या 7 लक्षणामध्ये हे 7वं जे लक्षण आहे हे अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं लक्षण आहे. ही
सांस्कृतिक वाढ आपल्याला भाषेमुळे शक्य झाली आहे हे आपल्याला कळतं. संस्कृतीचे संवर्धन करणे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती प्रवर्धित करणे हा सांस्कृतिक संक्रमणाच्या लक्षणाचा एक महत्वाचा परिणाम आहे. ही सगळी 7च्या 7 लक्षणं द्विस्तरीय रचना, निर्मितीशीलता, यादृच्छिकता, आदला बदल, विशिष्टता, स्थलकालात्मकता आणि सांस्कृतिक संक्रमण ही 7च्या 7 लक्षणं भाषेमध्ये एकाच वेळेस कार्यरत असतात. याचं जे संपूर्ण या लक्षणांचा आणि कुठल्याही जगातल्या कुठल्याही भाषेमध्ये ही लक्षणं कार्यरत आहेत हे महत्वाचं आहे. म्हणजे ती फक्त मराठीला लागू होईल किंवा आपल्याच भाषेला लागू होईल असं नाही. ही संपूर्ण भाषेची लक्षणं आहेत ही जागतिक अशा प्रकारच्या भाषा वैज्ञानिकांनी आपल्याला शोधलेली आहे असं आपल्याला दिसतं. आजच्या तासापुरतं भाषेची लक्षणं आपण बघितलेली आहेत मित्र. पुढच्या तासाला आपण या पुढचा भाग बघूया. धन्यवाद.